नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी श्रेयश कोडे तुमचं कवडे क्लासेस अकॅडमी या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो. जर तुम्ही चॅनलवर नवीन असता तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जसे की आपण अगोदरच्या लेक्चर मध्ये बघितले, आताच आपला लेक्चर आहे लेक्चर नंबर 2.10. आपण बघतोय अल्जेब्रा मधील दुसरा धडा क्वाड्रॅटिक इक्वेशन. ह्याच्यामध्ये आतापर्यंत आपण सगळे एक्सरसाइज झाले, प्रॅक्टिस सेट झाले. आपण आतापर्यंत वेगवेगळ्या मेथड बघितले. एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल तर क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवायचे वेगवेगळे मेथड्स बघितले. कोणते मेथड्स बघितले? आपण सर्वात पहिल्यांदा फॅक्टरायझेशन मेथड बघितलो, त्यानंतर कम्प्लीट स्क्वेअर मेथड बघितले आणि लास्टला आपण फॉर्म्युला मेथड बघितलं. फॉर्म्युला मेथड नंतर आपण बघितलं की नेचर ऑफ द रूट्स, त्यानंतर रूट्स असेल, आपला जो रूट्स दिला असेल त्यानुसार क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं बनवायचं, या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. आतापर्यंत आपण प्रॅक्टिस सेट 2.5 पर्यंत आपण कम्प्लीट केलेलं आहे. आता आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट 2.6. ह्याच्यामध्ये आपल्याकडे लेखी गणित आपण बघणार आहे, ते आपण बघूया. पहिला क्वेश्चन काय दिलाय? प्रोडक्ट ऑफ प्रगतीज एज 2 years ago and 3 years hence is 84. इथं आपण काय करू, एक कच्ची मांडणी करू की आपल्याला काय सांगितलंय की प्रेझेंट नाही का असणार आहे. प्रेझेंट एज आपल्याला काय दिलेलं आहे की आपल्याला मानायचं आहे की प्रेझेंट एज पेक्षा प्रेझेंट जर समजा आपण एक्स मानलं तर 2 years ago काय येणार आहे, एक्स मायनस 2 आणि 3 years म्हणजे काय ना 3 वर्षानंतर एक्स अधिक 3. हेन्स म्हणजे काय? हेन्स म्हणजे नंतर. ऍगो म्हणजे 2 वर्षापूर्वी, 3 years हेन्स म्हणजे 3 वर्षानंतर. काय सांगितलं? प्रोडक्ट ऑफ प्रगतीज एज 2 years ago and 3 years hence is 84. म्हणजे हे गुणिले हे आपल्याला किती येते? 84. आता ही मांडणी कशी येते जर चांगलं दिसत नाही, याच्यामध्ये मायनस येतं. ही मांडणी सोडवलं तरी तुमचं उत्तर येणार आहे, पण त्यापेक्षा एक मांडणी आपण बेटर करू. याच्यापेक्षा तो काय येणार आहे? एक्स, याला एक्स मग ते एक्स अधिक 2 आणि येणार आहे एक्स अधिक 5. मांडणी बघा, हे 2 वर्ष, हे आत्ताच 2 वर्ष अगोदर काय येणार? वजा 2. 3 वर्षानंतर अधिक 3. अशा प्रकारे आपलं एज काय झालं? एक्स अधिक 5. ही आपली मांडणी आहे. आपण ही मांडणी वापरणार. बघितलं सोल्युशन. हे आपण कच्चं घेतलं, आपल्या इथं खाली कोपऱ्यामध्ये लिहू शकतो. हे वापरून आपण सोडवणार आहे. इथं त्याचं सोल्युशन इथं आपण म्हणणार लेट्स अज्युम प्रगतीज 2 years ago किंवा प्रगतीज एज 2 years ago बी काय येणार आहे? एक्स. काय? एक्स. त्यानंतर therefore the present age will be एक्स अधिक 2. जर 2 वर्षापूर्वी एक्स असेल तर आज एक्स अधिक 2 and the age 3 years hence किंवा लेटर पण 3 years लेटर, पण त्यावर आपण इथं टेन्स दिले म्हणून आपण इथं पण टेन्स वापरणार. The age 3 years hence will be एक्स अधिक 5. ही मांडणी महत्वाची. मग इथं आपल्याला काय सांगितलं? फ्रॉम कंडिशन आई कशी लिहून काढायची, इथं आपण लिहिणार फ्रॉम द कंडिशन. फ्रॉम कंडिशन काय सांगितलंय? द प्रोडक्ट ऑफ फ्रॉम कंडिशन येतं प्रोडक्ट ऑफ प्रगतीज 2 years ago प्रगतीज एज ago and 3 years hence is 84. म्हणजे 2 वर्षापूर्वीचं वय हे आणि 3 वर्षानंतरचं वय, या दोघांचं गुणाकार काय? 84. आपण लिहिणार एक्स गुणिले एक्स अधिक 5 बरोबर
84. ठीक आहे. हे सोडवायची दोन पद्धती आहेत. तुम्ही जर खात्री करायची म्हटली तर काय येणार आपलं 22 84. 84 ची फोड काय असते 22 84. आपला आन्सर येणार. आणि एक एज काय येणार एक्स बरोबर 7. वायची व्हॅल्यू काय येणार आहे 5 आणि 7 7 आणि 5 12 असतो. 22 84 कंडिशन इथं सॅटिस्फाय होते. पण आपण हे आपल्याला तोंडी काढलं, आपल्याला हे लेखी काढता आलं पाहिजे. आपण काय करणार पहिल्यांदा गुणाकार काय करणार एक्स स्क्वेअर अधिक 5 इंच आणि इकडे अधिक 84 इकडे आलं तर वजा 84 इज इक्वल टू 0. मग याची फोड करणार इथे एक आहे फॅक्टरायझेशन मेथडने जाऊ. पहिल्या आणि शेवटच्या कोणतं 84 ची फोड अशी करायची बेरीजवर आपण काय आली पाहिजे 5. काय येणार आहे 12 आणि 5 याला अधिक येणार आहे याला वजा येणार. मांडणी करून एक्स स्क्वेअर अधिक 12x वजा 7x वजा 84 बरोबर 0. इथं कोड काय येणार एक्स कॉमन घेतला एक्स अधिक 12 कॉमन येणार आहे तर काय येणार आहे -7. एक्स अधिक 22 अधिक 84. इथे एक्स अधिक 12 इथे एक्स अधिक 12 दोन्हीकडं सेम कंस आले म्हणजे आपण जे सोडवले ते काय आहे बरोबर आहे. म्हणजे दोन्हीकडे आपण कॉमन घेतलं एक्स अधिक 12 इथून काय राहणार एक्स वजा 7 इज इक्वल टू 0. ठीक आहे. मिळतं देअरफॉर इथं एक्स अधिक 12 इज इक्वल टू 0 और एक्स वजा 7 इज इक्वल टू 0. इथे एक्स ची व्हॅल्यू काय येणार -5 आणि इथे एक्स ची व्हॅल्यू काय येणार आहे 7. आणि आपल्याला काय म्हणते एक्स काय म्हणले आपण काय सांगितलं लेट्स अज्युम प्रगतीज एज 2 years ago विल ही कॅगो बी एक्स. एज कधी निगेटिव्ह असतं का नाही हे आपल्याला माहिती आहे. हेन्स age is never negative. Therefore, x is equal to 7. आणि आपल्याला काय विचारले फाइंड हर प्रेझेंट एज. इथे यायचं 2 year age 2 years ago. प्रेझेंट एज तिची आजची वय काय येणार आहे 1 अधिक 2 1 अधिक 2 7 अधिक 2 7 आणि 2 9. मग यस इथं अंडरलाईन करायची आणि ते आपण एका वाक्यात क्लासला लिहिणार. इथं आपण लिहिणार here we get the Pragati's present age V 9 years old. याला 9 करायचं थोडस मोठं होते तर तुम्हाला जमलं पाहिजे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण पहिलं सोडवलेले एक्झाम्पल दुसरं सोडवू. जर तुम्ही चॅनलला नवीन असतात तर लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. तुमचे जर मित्रमैत्रिणी असतील त्यांना नक्कीच शेअर करा त्यांना सुद्धा हा व्हिडिओ नक्की आवडेल. आता पुढे काय सांगितलं नेक्स्ट दुसरा क्वेश्चन आपल्याकडे दिला आहे सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ 2 consecutive नॅचरल इव्हन नंबर ही 244 फाइंड नंबर्स. म्हणजे काय की सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ म्हणजे 2 ऑफ 2 consecutive नॅचरल नंबर इव्हन नंबर म्हणजे काय एका मागे एक येणाऱ्या 2 नैसर्गिक संख्या आहेत ज्या काय समसंख्या नैसर्गिक समसंख्या एका मागे एक येणार त्यांच्या वर्गाची बेरीज किती आहे 244. इथं आपण डायरेक्ट सोल्युशन इथं आपण खाली लिहू लेट्स अज्युम the 2 consecutive natural even numbers B काय येणार आपण x अधिक 2. काय करू आपण की लेट्स अज्युम जर 2 consecutive नॅचरल इव्हन नंबर्स मी काय येणार x आणि x अधिक 2 म्हणजे काय आपण ज्या 2 संख्या मानल्या ही एक समसंख्या आहे त्याच्यानंतरची समसंख्या काय येणार x अधिक
2 येणार. मग फ्रॉम कंडिशन इथं आपण फ्रॉम कंडिशन काय लिहिलं कंडिशन लिहून घ्यायची सम इथं आपण देअर टाकू. हे सगळं लिहिण्यापेक्षा काय करणार सम ऑफ देअर स्क्वेअर्स इज 244. दोघांच्या वर्गाची बेरीज काय 244. इथं आपण लिहिणार देअर फोर एक्स स्क्वेअर अधिक एक्स अधिक 2 याचा स्क्वेअर बरोबर 244. मांडणी काय करणार एक्स स्क्वेअर याचं एक्सपान्शन काय येतं एक्स स्क्वेअर अधिक 2 2 4 एक्स अधिक 2 चा वर्ग 4 बरोबर 244. ठीक आहे. मग याच्यामध्ये यांची बेरीज काय येते इथं 2x स्क्वेअर अधिक 4x तिथं अधिक 4 हे अधिक 244 वजा 244 इक्वल टू 0. काय ना 2x स्क्वेअर अधिक 4x आणि त्यानंतर मायनस 240 इक्वल टू 0. आता जर व्यवस्थित बघितलं तर सगळ्या कशाने भाग जातोय 2 ने भाग जातो. 2 ने भाग कसं भाग केलं काय म्हणणार आपण डिवाइड बोथ साइड्स बाय 2. त्याच्यानं आपण वी गेट बोथ साइड्स जर आपण 2 ने डिवाइड केलं तर काय येतंय आपल्याला व्हॅल्यू जर आपण 2 ने डिवाइड केलं दोन्ही साइड्स तर आपल्याला काय भेटेल एक्स स्क्वेअर अधिक 2x वजा 120 इज इक्वल टू 0. हे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटतं. ते क्वाड्रॅटिक इक्वेशन काय करायचं आपल्याला सॉल्व्ह करायचं. आपण सॉल्व्ह करून बघू काय भेटेल आपल्याला एक्स स्क्वेअर अधिक 2x वजा 120 इज इक्वल टू 0. पहिल्या आणि शेवटच्या गुणाकार काय लागला 120. 120 ची कोड अशी करायची की त्यातील बेरीज वजाबाकी काय पाहिजे 2. एकदम इझी आहे. 12 डायरेक्ट असे 12 गुणिले 10 12 120 असतं आणि त्यातला जो फरक आहे तो 2 आहे. तिथं आपल्याला उत्तर काय पाहिजे अधिक 2 पाहिजे म्हणजे पहिल्याने चिन्ह प्लस जाणार याला मायनस जाणार. हिचं वजाबाकी काय ते प्लस 2 येते. तीच व्हॅल्यू इथं मांडायची. काय भेटणार आपल्याला एक्स स्क्वेअर अधिक 12x वजा 10x वजा 120 इज इक्वल टू 0. पहिल्यातून कॉमन काय निघणार आहे एक्स अधिक 12 दुसऱ्यातून कॉमन -10 एक्स अधिक 12 इज इक्वल टू 0. पहिला कंस अधिक दुसरा कंस आपला काय आलाय सेम आलाय. म्हणजे काय आपण आतापर्यंत जे सोडवलंय ते सगळं एकदम बरोबर सोडवलेलं आहे. आणि दोघांमधून आपण काय केलं कॉमन घेणार. दोघांमधून कॉमन घेतला काय ना एक्स अधिक 12 दोन्हीकडे एक्स अधिक 12 म्हणून दोघांकडून एकत्र लिहिला आणि एक्स वजा 10 इज इक्वल टू 0. आता अशी व्हॅल्यू आलेली आपली मग आपण काय म्हणणार इथं लिहिणार दोघांपैकी निगेटिव्ह असणार आहे. आपण लिहिणार एक्स अधिक 10 एक्स अधिक 12 इज इक्वल टू 0 और एक्स वजा 10 इज इक्वल टू 0. आपल्याला माहिती आहे 2 संख्यांचा गुणाकार 0 कधी येतो जेव्हा दोघांपैकी एक निश्चितपणे काय आहे 0 आहे. दोघांपैकी एक तर 0 पाहिजे तेव्हाच त्या 2 संख्यांचा गुणाकार काय येतो 0 हे असतो. याच्यामध्ये काय सांगितलं एक्स अधिक 12 इज इक्वल टू 0 घेतात. एक्स बरोबर काय येणार आहे -12 आणि एक्स इज इक्वल टू काय येणार आहे 10. ठीक आहे. पण आपण एक्स काय मानलाय या इवन पण हे नॅचरल इवन मानवायचं नॅचरल नंबर -12 नॅचरल नंबर आहे का नाही. मी आपण म्हणणार हेन्स -12 is not a natural number. Therefore, आपण x is equal to 10. मग आपल्याला काय विचारलं फाइंड द नंबर्स. x is equal to 10 कॉमा आपण घेऊ x अधिक 2 बरोबर 12. ठीक आहे. मग इथं आपण आन्सर लिहिणार आन्सर the 2 consecutive even natural numbers even natural numbers are 10 and 12.
किंवा आपण एक अजून एक वाक्य लावू शकतो की द टू कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर्स मेन्शन इन अबोव एक्झाम्पल मेन्शन इन अबोव एक्झाम्पल आर 10 and 12. काय ना रे 10 आणि 12 या दोन समसंख्या आहेत ज्यांचा या ग्रंथामध्ये उल्लेख केलेला आहे. मेन्शन म्हणजे काय, उल्लेख केलेला म्हणजे वरच्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय दिलं 10 आणि 12 दोन संख्या वापरलेल्या आहेत. तिसरा क्वेश्चन बघू. तिसरा क्वेश्चन काय दिला, इन द ऑरेंज गार्डन ऑफ मिस्टर मधुसूदन देयर आर 150 ऑरेंज ट्रीज. द नंबर ऑफ trees in each row is 5 more than in each column. Find the numbers of trees. म्हणजे याच्यामध्ये काय आहे, आपल्याकडे झाडं जर आपण लावायला गेलो तर त्यांचे कसे असतील, त्यांचे कॉलम्स असतात, हे उभे जे असतात ते कॉलम्स असतात आणि आडव्या काय असतात अशा रोज असतात. म्हणजे हे आपण धरू की हे जे झाले हे काय झाले, रोज झाले आणि हे झाले कॉलम्स. या पहिला 2 3 4 असे काही कॉलम्स. मग इथं काय सांगितलं, द नंबर ऑफ सोल्युशन मध्ये आपला चार्ज दिलेली आहे. इथं आपल्याला माहित दोघांचा गुणाकार काय 150 सांगितलंय की जेवढे कॉलम मध्ये आहे त्याच्यापेक्षा 5 कशात आहेत, रोज मध्ये आहे. मग तोंडी सोडवण्यासारखे 15 10 150 असतं, 15 10 150 असतं आणि 10 अधिक 5 म्हणजे 5चा फरक आहे ते आपण काढू शकतो. पण आपल्याला लेखी समजा पाहिजे ना, सांगता आपल्याला व्यवस्थित पुढे समजून सांगता आलं पाहिजे. इथे काय म्हणणार, लेट्स अज्यूम नंबर ऑफ ट्रीज इन अ कॉलम बी एक्स. काय नाही, ट्रीज इन कॉलम मध्ये किती झाडे एक्स कंडिशन असतात. इथे काय झाली, एक्स साठी 5. देअरफॉर इथं आपण लिहिणार देअरफॉर द काय ना ते नंबर ऑफ ट्रीज इन रो. देअरफॉर द नंबर ऑफ ट्रीज इन रो विल बी काय ना रे एक्स अधिक 5. ठीक आहे, एक एक्स येणार, दुसरे एक्स अधिक 5 येणार. मग इथं आपल्याला काय सांगितलंय की इथं ऑरेंज याच्यामध्ये काय सांगितलं, हेच दिलेलं फाइंड द नंबर ऑफ इन रोज अँड कॉलम. आपल्याला माहित आहे, वी नो द टोटल नंबर ऑफ ट्रीज इज इक्वल टू 150. Therefore, that is x गुणिले x अधिक 5 इज इक्वल टू 150. यांचा गुणाकार काय करणार आपण, x गुणिले x ला गुणला x स्क्वेअर अधिक 5x अधिक 150 झाल्यानंतर मायनस 150 इज इक्वल टू 0. बरोबर. मग आपण काय म्हणणार आहे, पहिल्याने शेवटच्या गुणणार की आपण इकडे होता इकडची जागा संपली आहे. इथे काय आहे, एक्स स्क्वेअर अधिक 5x वजा 150 इज इक्वल टू पहिल्यांदा शेवटच्याला बोललं काय भेटलं आपल्याला 150. 150ची फोड अशी करा की त्यातील बेरीज काय आली पाहिजे 5. हे 5 आली पाहिजे. काय नाही 15 आहे 150 मागाशी सांगितलं मग. पण उत्तर काय आलं, वजाबाकी काय आली पाहिजे +5. हे मोठ्या संख्येला प्लस बारक्या संख्येला मायनस साईन. तेच व्हॅल्यू याच्यात दूर करायचे. काय भेटणार आपल्याला एक्स स्क्वेअर अधिक 15x वजा 10x वजा 150 इज इक्वल टू 0. याच्यात तू पहिल्यातून कॉमन काय येणार x अधिक 15 यातून 10 का कॉमन काढलाय x अधिक 15 इज इक्वल टू 0. इथं पहिलं ब्रॅकेट आणि दुसरं ब्रॅकेट हे काय आले सेम आहे. म्हणजे ते दोन्ही आपण काय घेऊ शकतो, एक कॉमन घेऊ शकतो. आपलं काही x अधिक 15 हे तर आपण कॉमन घेतलं, शिल्लक काय रे x वजा 10 इज इक्वल टू 0. ठीक आहे.
मग 1 साठी 15 इज इक्वल टू किंवा त्या दोघांचा गुणाकार 0 म्हणजे काय दोघांपैकी एक संख्या काय असणार आहे 0 असणार आहे. मग आपण काय म्हणणार देअरफॉर 1 साठी 15 इज इक्वल टू 0 और 1 वजा 10 इज इक्वल टू 0. ठीक आहे. मग आपण काय करणार ते सोडवणार. x बरोबर काय झाले -15 आणि x बरोबर 10. ठीक आहे. मग आपल्याला काय माहिती झाडांची संख्या कधी -15 असते का नाही. मग आपण काय म्हणणार द नंबर ऑफ ट्री इज नेवर निगेटिव्ह therefore आपण काय म्हणणार therefore आपण x काय मानले इथं कॉलम therefore the number of columns in the garden in orange garden will be काय असणार आहे द नंबर ऑफ कॉलम्स हे पण किती असणार आहे 10. किती असणार आहे 10. कॉलम जर 10 असतील therefore the number of rows in orange garden will be काय येणार आहे 10 अधिक 5 काय येणार 15. आणि हे आपण इंडायरेक्टली एका वाक्यात लिहिलेलं आहे. त्यामुळे आता आपल्याला सांगितलं म्हणायचं आन्सर मध्ये हिअर वी गेट द रोज पण लिहायची गरज नाही. तर आपण छान प्रकारे लिहिलेलं आहे. एवढंच आपलं उत्तर राहील. आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. चौथा क्वेश्चन काय दिला आहे विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 years. की विवेक इज ओल्डर विवेक मोठा आहे आणि किशोर लहान आहे बाय 5 years 5 वर्षांनी मोठा आहे. The sum of the reciprocals of their age is 1/6. Find their percentage. हे आपण काय म्हणू सोल्युशन. इथं काय सांगितलं विवेक इज ओल्डर दॅन किशोर. इथं म्हणायचं लेट्स अज्युम किशोर्स एज बी एक्स. किशोरची एज काय आहे एक्स अँड द एज therefore किंवा आपण म्हणायचं विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 years. हे तर एक छोटस वाक्य लिहा फ्रॉम कंडिशन आहे. आपल्याला कंडिशन दिलेली आहे ना एवढे लिहिलं तरी चालते ना. आपण तर एक छान प्रकारे लिहू ते ना फ्रॉम कंडिशन. आपल्याला कंडिशन दिली आहे ना की विवेक इज ओल्डर दॅन बाय किशोर बाय 5 years. therefore इथं म्हणायचं विवेक्स एज बी काय येणार आहे 1/5. ठीक आहे. म्हणजे किशोरचं वय 1 विवेकचं वय काय येणार आहे 1/5 येणार आहे. मग इथं फ्रॉम सेकंड कंडिशन फर्स्ट कंडिशन झाली ना इथे यायचं फ्रॉम कंडिशन सेकंड कंडिशन टाकतो. सेकंड कंडिशन मधून आपल्याला काय लागेल की द सम ऑफ ती कंडिशन घ्यायची द सम ऑफ so the sum of the reciprocals of their age is 1/6. की त्यांच्या वयाचं जर आपण रेसिप्रोकल घेतला
म्हणजे ते आपण उलट करून घेतलं तर ते काय येणार आहे 1/6. देअरफॉर कंडिशन कशी लिहिली जाते 1/x अधिक 1/x अधिक 5 इज इक्वल टू काय येणार आहे काय सांगितलं 1/6. बरोबर. यांचा छेद समान करायचा त्यांची बेरीज करायला छेद समान लागतो. छेद समान काय येणार आहे x अधिक 5. मग इथे छेदाला किती गुणलं 1 अधिक 5 ना याला किती गुणलं x ना छेदाला जेव्हा गुणलं तेवढंच अंशाला गुणायचं असतं म्हणजे 1 अधिक 5 इथं अधिक x म्हणजे बघतो 1/6 मांडलेले आहे. जर सिम्प्लिफाय करून घे काय येणार 2x अधिक 5 छेदामध्ये याचा गुणाकार x² अधिक 5x बरोबर 1/6. इथे तिरकस गुणाकार होणार. तिथे काय होणार तिरकस गुणाकाराने आपल्याला काय भेटते व्हॅल्यू बघा. तिरकस जर गुणाकार केला तर काय होणार आहे 6 दुने 12x अधिक 6 पंचे 30 इज इक्वल टू इथं गुणाकार करायचा x² अधिक 5x. ही मांडणी येणार मी तर जे अधिक 12 इकडं वजा 12 सगळं करून घ्यायचं म्हणजे काय आता शेवटची मांडणी इथं x² अधिक 5x वजा 12x वजा 30 इज इक्वल टू 0. थोडं सिम्प्लिफाय करून घ्यायचं x² वजा 12तून 5 गेले किती राहतात 7 राहतात 7x वजा 30 इज इक्वल टू 0. पहिल्याने शेवटच्याला म्हणलं की पहिल्याला काय a काय आहे ते तो 1 आणि सी काय आहे 30 त्यांचा गुणाकार राहिला 30. यांची फोड अशी करायची की त्यातली वजाबाकी काय आली पाहिजे 7 आली पाहिजे. ते किती 10 30 हे मायनस हे प्लस म्हणजे काय येणार आपण x² मायनस 10x अधिक 3x वजा 30 इज इक्वल टू 0. ही आपली काय आली मांडणी झाली. मग यातून आपण काय करायचं कॉमन काढायचं फॅक्टरायझेशन मेथड जातो आपण. मग x हे काय राहणार x वजा 10 अधिक 3 इथं पण काय राहणार x वजा 3 कॉमन काढणार 3 1 3 3 10 30. दोन्हीकडे काय आलं x वजा 10 ला इथं पण x वजा 10 ला दोघांचं x वजा कॉमन घेतला दोन्हीकडे ब्रॅकेट सेम आले म्हणजे आपण सोडवलं बरोबर आहे. x वजा 10 आणि कॉमन दुसरा काय आला x आणि 3 शिल्लक राहिली ना दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये. दोन संख्याचा गुणाकार करतो ते 0 असतो किंवा दोघांपैकी काय असते 0 असतं. मग आपण काय म्हणणार x इज इक्वल टू असले x वजा 10 इज इक्वल टू 0 और x अधिक 3 इज इक्वल टू 0. तिथे x ची व्हॅल्यू काय येणार आहे 10 आणि ते x ची व्हॅल्यू काय येणार आहे -3. ठीक आहे. इथं आपण लिहिणार हेन्स आपल्याला माहिती आहे हेन्स एज is never negative therefore x is equal to काय येणार आहे 10. x ची व्हॅल्यू काय आली 10 म्हणजेच काय x कशाचं मानले आपण वय किशोर therefore किशोर्स एज is equal to x is equal to 10 years. ठीक आहे. आणि दुसरं काय ना दुसरं कोण आहे आपला विवेकचं एज काय येणार आहे विवेक एज काय येणार आहे एक्स काय येणार x अधिक 5 काय येणार आहे 15 years old. ठीक आहे की इथं किशोरचं वय काय आलं 10 आणि जो विवेक आहे विवेकचं किती आलं 15. अशा प्रकारे आपण विवेक आणि किशोर या दोघांचं वय काढले. आपला किती क्वेश्चन झाला 4था क्वेश्चन झाला. आता आपण 5वा क्वेश्चन बघू. फायनल क्वेश्चन या व्हिडिओचा काय सांगितलं सुयश स्कोर 10 मार्क्स मोर इन सेकंड टेस्ट दॅन इन द फर्स्ट टेस्ट. म्हणजे 2 टेस्ट आहेत 2 टेस्ट मध्ये काय झालं त्यांनी टेस्ट सोडवलेली आहे आणि त्यामध्ये काय सांगितलं स्कोर 10 मार्क्स मोर इन सेकंड टेस्ट. पहिल्या टेस्ट पेक्षा दुसऱ्या टेस्ट मध्ये काय 10 मार्क जास्त मिळवलं. म्हणजे आपण काय होतो सोल्युशन आपण अज्युम करतोय लेट्स अज्युम
अज्यूम काय म्हणायचं स्कोर सुयश स्कोर सुयश स्कोर इन फर्स्ट स्टेज पेज बी एक्स. ठीक आहे, पहिल्या टेस्ट मध्ये काय आहे एक्स आहे. मग दुसऱ्या टेस्ट मध्ये काय येणार आहे की आपण काढू. दुसऱ्या टेस्ट मध्ये काय येणार आहे, दुसऱ्या टेस्ट मध्ये 10 मार्क्स ज्यादा भेटले. इथं आपण काय म्हणणार श्रेयस स्कोर. इथं आपण लिहिलो फ्रॉम कंडिशन फ्रॉम फर्स्ट कंडिशन लिहू आपण. फ्रॉम फर्स्ट कंडिशन पहिल्या कंडिशन मधून काय भेटलं सुयश स्कोर 10 marks more in second test. More is as in the second test. Therefore, score in second test B काय होणार आहे एक सगळी. पहिल्या टेस्ट मध्ये एक्स मार्क मिळाले, दुसऱ्या टेस्ट मध्ये काय आहे पहिल्यापेक्षा 10 मार्क जादा म्हणजे सदी 10. इथं आपल्याला सेकंड कंडिशन येणार आहे. इथं स्टार्ट म्हणून छोटस इथं आपण येणार आहे फ्रॉम सेकंड कंडिशन दुसऱ्या कंडिशन मधून आपल्याला काय लक्षात येते की 5 times द स्कोर ऑफ द सेकंड टेस्ट द्यायचं 5 times the score of the second test. 5 times the score of the second test is the same as is done. And then 5 times the score of the second test is the same as square of and then is the square of the score in the first test. आणि असं मिक्सर मध्ये लिहून काढायचे म्हणजे हे तुला आपल्याला लक्षात आलं की सेकंड टेस्ट 5 times the score of the second test. दुसऱ्या टेस्ट मध्ये जेवढे मार्क आहे त्याची जर 5 पट केली 5 times the score of the second टेस्ट मध्ये जर 5 पट केली इज द सेम ऍज द स्क्वेअर ऑफ द फर्स्ट. म्हणजे पहिल्या ह्याच्यामध्ये काय जर एक्सचा वर्ग बरोबर 5 गुणिले 1 अधिक 10. सेकंड टेस्ट मध्ये किती आहे 1 अधिक 10 आहे. तिची जर 5 पट केली हे काय येणार आहे एक्स स्क्वेअरच्या बरोबर. इथं आपण मांडणी करणार एक्स स्क्वेअर बरोबर 5x अधिक 10 5 50. एका साईडला घ्यायचे जिथे आपल्याला काय भेटणार आहे एक्स स्क्वेअर वजा 5x वजा 50 इज इक्वल टू 0. पहिल्या आणि शेवटच्या गुंड बनायला त्याला 50ची थोडीशी करायची त्याची बेरीज होता की 5 आली पाहिजे. 10 5 50 पण बेरीज होतं वजा बाकी आहे नाही ठीक आहे मायनस आली पाहिजे. मग मोठ्याला मायनस आहे का प्लस 10तून 5 गेले तेव्हा उत्तर काय येणार आहे 5 मायनस 10 अधिक 5 याची व्हॅल्यू काय येणार आहे मायनस. आपल्याला तेच पाहिजे एक्स स्क्वेअर मायनस 10x अधिक 5x वजा 50 इज इक्वल टू 0. त्यातून कॉमन काय येणार आहे एक्स इथं काय येणार आहे एक्स वजा 10 इथून कॉमन काय येणार आहे 5 इथं पण काय येणार आहे एक्स वजा इज इक्वल टू 0. इथं एक्स वजा 10 आले इथं पण एक्स वजा 10 आलं म्हणजे आपण सोडवलेलं बरोबर नाही. हे दोघं कॉमन घेते एक्स अधिक 10 तर एक्स वजा 10 आणि इकडे काय होणार एक्स अधिक 5 इज इक्वल टू 0. ओके अशा प्रकारे आपण लिहिलेलं आहे. मग हेच कंडिशन आयडीसी घ्यायची एक्स वजा 10 आणि इकडे काय होणार एक्स अधिक 5 एक्स अधिक 5 इज इक्वल टू 0. ओके मग देअरफॉर एक्स वजा 10 हे 0 असणार आहे किंवा एक्स अधिक 5 हे 0 असणार आहे. दोघांपैकी काय असलं पाहिजे 0 असलं पाहिजे कारण दोन संख्येचा कोणाला 0 कधी येतो दोघांपैकी एकाची व्हॅल्यू असते 0 असते. म्हणजे एक्स इज इक्वल टू 10 कॉमा इथं ऑर आहे कॉमा काय ना एक्स इज इक्वल टू -5
पण इथे काय असेल, स्कोर कधी निगेटिव्ह असेल का? इथे काय असणार आहे, हेन्स स्कोर इज नेव्हर निगेटिव्ह. म्हणजे आपण नेव्हर निगेटिव्ह लिहिणार आहे, कारण की या कंडिशन मध्ये निगेटिव्ह नसणार आहे. नाहीतर जर तुम्ही 12वीचे पेपर बघितले तिथं निगेटिव्ह मार्किंग असते, तेव्हा तिथं निगेटिव्ह मार्क पडू शकतात. तिथं निगेटिव्ह मार्क पडतात पण बऱ्याच जणांना. तुम्ही जेईचा मार्क पेपर बघितले, नीटचे पेपर बघितले, ऍडव्हान्सचे पेपर बघितले, त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असतं. मुलांना निगेटिव्ह मार्क सुद्धा पड. म्हणून आपण काय म्हणणार, या कंडिशन मध्ये काय असणार आहे, द स्कोर इज नेव्हर निगेटिव्ह. मार्क कधी निगेटिव्ह नसतात. आपल्याला काय सांगितलंय, मग इथं आपण काय म्हणणार, देअरफोर इथे आपण काय म्हणणार आहे, सुयश. इथे सुयश स्कोर इन फर्स्ट टेस्ट विल बी काय येणार, एक्स येणार. म्हणजे दुसरी ते 10 मार्क्स. ओके, याला अंडरलाईन घेऊ. देअरफोर आपण लिहू, श्रेयस स्कोर इन सेकंड टेस्ट. दुसऱ्या टेस्ट मध्ये काय असणार, विल बी. त्यामध्ये काय दुसऱ्याच्या मध्ये किती पडले, 10 मार्कचे आता पडले. म्हणजे काय नाही, 10 20 मार्क्स. ठीक आहे. म्हणजे पहिल्या टेस्ट मध्ये 10 मार्क, दुसऱ्या टेस्ट मध्ये किती पडले, 20 मार्क मिळालेले. अशा प्रकारे लिहिणं गरजेचं आहे माझं. आणि तुमच्याकडून असंच अपेक्षित केलं जातं की तुम्ही अशाच प्रकारे लिहिलं पाहिजे. अशाही तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. याच्यामध्ये आपण 1 ते 5 प्रॅक्टिस सेट जो 2.6 आहे त्यामध्ये 1 ते 5 एक्झाम्पल बघितलेले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे 6 ते 10. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर त्यांना नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या मित्र असतील, मैत्रिणी असतील, त्यांना व्हिडिओ नक्कीच शेअर करा. भेटू आपण पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.